सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या दरम्यान जो काही राडा झाला होता त्या राड्यावरून आता एक मोठी अपडेट समोर येते। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं समजतं आहे। एकूणच या सगळ्या घटनेमध्ये हा जो राडा झाला होता या राड्याचेच हे पडसाद असल्याचं पाहायला मिळतंय। याबाबतचा एक अर्जित रजेचं पत्र देखील आता व्हायरल होताना पाहायला मिळतंय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी 20 मार्चला झाल्या आणि त्या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली अशा प्रकारची तक्रार त्यांनी अधिवेशनामध्ये केली होती। अधिवेशनामध्ये या संदर्भात मोठे पडसाद उमटले होते। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर शंभूराज देसाई यांनी निलंबनाची कारवाई करा अशी देखील मागणी झाली होती। त्यानंतर मात्र या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं अधिवेशनात सांगितलं देखील होतं। मात्र यानंतर आजपासून तुषार दोशी हे सक्तीच्या रजेवर गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या सर्व गोष्टीनंतर साताऱ्याच्या अधीक्षक पदाचा तात्पुरता जो पदभार आहे हा पदभार साताऱ्याचे ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम यांच्याकडे आहे। एकूणच यामध्ये एकीकडं ही सक्तीची रजा असल्याचं समजत असलं तरी दुसऱ्या बाजूला यामध्ये अर्जित रजेचा अर्ज SP केल्याचं देखील समोर येतं आहे। त्यामुळं नेमकं या घटनेत काय आहे हे आता पाहावं लागणार आहे आणि जर हा सक्तीच्या रजेच्या दरम्यान ही जी घटना झाली यामुळे सक्तीच्या रजेवर जर साताऱ्याच्या अधीक्षकांना जावं लागलं असलं तर यानंतर नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच